नमस्कार. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. या दिनानिमित्त ॲग्रोवन डिजिटल कडून सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा. केंद्र सरकारने जे कृषी कायदे केलेले आहेत, या कृषी कायद्यांना राज्यातील काही शेतकरी संघटना समर्थन देत आहेत, तर काही शेतकरी संघटना या कायद्यांच्या विरोधात आहेत. या कायद्यांना समर्थन देणाऱ्या एक संघटनेपैकी रयत क्रांती ही एक संघटना आहे. ही रयत क्रांती संघटना 24 डिसेंबर पासून म्हणजे उद्यापासून कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रा काढत आहे. या संदर्भात आपल्यासोबत भूमिका मांडण्यासाठी आज आहेत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत. भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. मी पहिल्यांदा महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष माझ्या शेतकरी बांधवांना सुखाचा आणि समाधानाचा जावो असं ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्यालाही धन्यवाद देतो की आपण सातत्यानं या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पाठपुरावा करत राहिलेला आहात आणि न्याय देण्याचा प्रयत्न आपण नेहमी शेतकऱ्यांच्यासाठी केलेला आहे. भविष्य काळामध्ये आपण या क्षेत्रामध्ये आपल्याकडून भरीव कामगिरी होऊ अशी मी राष्ट्रीय कृषी दिनाच्या आपल्यालाही मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. भाऊ, कोरोनाच्या संकटाचा काळ आहे आणि कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये आज राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत आहे. एकूणच शेती व्यवस्थेकडे आणि या कृषी दिनाकडे तुम्ही नेमकं कसं बघता? ही एक मोठी आपत्ती जगावरती कोरोनाची आली आणि या आपत्तीमधून या देशातील किंवा जगातील कुठलीही व्यक्ती या सगळ्या एकूण वातावरणामधून गेली नाही असं कोण नाहीये. सगळेच लोक या वातावरणामधून गेलेले आहेत आणि आजही जात आहेत. निश्चितच या जगावरती म्हणा किंवा देशावरती अशी अनेक संकट आली. शेतकऱ्यावरती तर संकटामागून संकट येतच आहेत आणि तो बिचारा या संकटाला नमवून किंवा त्या संकटाला हरवून परत नव्यानं तो शेताभातामध्ये आपल्या आयुष्याच्या रेघोट्या ओढत आहे आणि आपलं आयुष्य या काळ्याईच्या पाठीवरती तो लिहित आहे. निश्चितपणानं जर बोलायचं झालं तर या सगळ्या संकटाच्या काळामध्ये सगळ्या क्षेत्रांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळाला, पण शेती क्षेत्राला जेवढा म्हणावा एवढा फारसा काही दिलासा मिळाला नाही. कारण या शेतकऱ्याचा सातबारा अशा काळामध्ये कोरा होणं खरोखर अत्यंत गरजेचं होतं आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा ज्या उभा राहणं आता काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या सगळ्यांनी मिळून काम करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे भाऊ, आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. तुम्ही जी उद्यापासून किसान आत्मनिर्भर यात्रा काढताय कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ, या यात्रेचं नेमकं स्वरूप काय असेल आणि या यात्रेचा प्रारंभ नेमका कुठून होणार आहे? किसान आत्मनिर्भर यात्रा ही यात्रा क्रांतिशय नाना पाटील यांच्या जन्मभूमीतून एडे मचिंद्र, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथून आम्ही सकाळी 10 वाजता सुरू करत आहोत. या यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी माजी शिक्षण मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय आमदार आशिषजी शेलार ही या ठिकाणी येत आहेत. ही यात्रा दिवसभर वाळवा तालुका आणि मिरज तालुक्याचा काही भाग मार्गक्रमण करून सांगली शहरामधून आम्ही शिरोळ तालुक्यामध्ये जाणार आहोत आणि शिरोळ तालुक्यातली काही गावं घेऊन त्याच्यानंतर आम्ही इचलकरंजीच्या दिशेनं जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आमची शेवटची सभा होणार आहे आणि या सभेला संबोधित करण्यासाठी विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे आदरणीय प्रवीण दरेकरजी त्या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही हातकणंगले तालुका आहे, पन्हाळा तालुका आहे, परत त्यावरती आम्ही मुक्काम आहे आणि 26 तारखेला आम्ही शेववाडी तालुका करून
6वीचा मुक्काम संध्याकाळी वाळवा शिराळा तालुक्यातल्या कोकरुड या गावामध्ये आम्ही करत आहोत. आणि 27 तारखेला शिराळा तालुक्यातली गावं करत करत या यात्रेचा पहिला टप्पा समारोपचा हा इस्लामपूर या ठिकाणी 27 तारखेला सायंकाळी 5 वाजता होत आहे. आणि त्यावेळी या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील असतील आणि वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी आम्ही बोलवलेले आहेत. मुळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भूमीतून क्रांतिसिंह नाना पाटलांना वंदन करून ही आम्ही यात्रा काढत आहोत. याचं कारण स्वातंत्र्यासाठी सुद्धा क्रांतिसिंह नाना पाटील हे लढले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा श्रमकरी जनतेच्या बाजूनं, कष्टकरी जनतेच्या बाजूनं, शेतकऱ्याच्या बाजूनं अनेक लढे ते लढत राहिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा अनेक वेळा ते तुरुंगामध्ये गेले आणि त्यावेळी काय लोकांनी त्यांना विचारलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धाही तुम्ही नाना तुरुंगाच्या वाऱ्या करत आहात. त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटलांनी सांगितलं की माझा पांडुरंग हा येरवड्याच्या जेलमध्ये आहे आणि त्यामुळं मला सातत्यानं त्याला भेटायला यावं लागत आहे. म्हणजे एवढं अफाट प्रेम शेतीवर करणारं हे महान व्यक्तिमत्व. आणि मग त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी जो लढा उभा केलेला होता की आम्हानी इंग्रजांच्या जोखडातनं मुक्त करा, व्यापार दलाली या लुटारूंच्या जोखडातनं मुक्त करा, अशा पद्धतीचा जो लढा होता तोच लढा दीर्घकाळ झालं पुढं तो अहोरात्रपणे चालू आहे. आणि तोच लढा पुढे घेऊन जाण्याचा थोडासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत. भाऊ, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ही किसान आत्मनिर्भर यात्रा काढण्याची वेळ का आली आणि जे लोक या कृषी कायद्यांना विरोध करतायत तर त्या जनतेला तुम्ही कसं संबोधित कराल? मला वाटतं की या प्रश्नावरती आदरणीय आमचे गुरु ज्या विद्यापीठामध्ये आम्ही शिकलो ते शरद जोशी यांनी चांगल्या पद्धतीनं आपलं मत अनेक वेळा व्यक्त केलेले आहे. आदरणीय शरद जोशींनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पूर्वी भाव पटला नाही तर शेतीमाल द्यायचा नाही, तो दलालाच्या घरी पडून राहत असे. आता असं झालंय की तो माल विकायला बाजार समितीत न्यायचा आणि तिथं गेल्यावर जो मिळेल तो भाव घ्यायचा व तो भाव घेऊनच शेतीमाल विकला पाहिजे, नाहीतर शेतीमाल परत आणणं त्याला परवडणार नसतं. त्यामुळं तो तिथे पकडल्यासारखा होतो. पिंजऱ्यात उंदीर सापडल्यानंतर त्याची जी अवस्था होती ती शेतकऱ्याची बाजार समितीमध्ये शेतीमाल घेऊन आल्यानंतर होते. या समित्या म्हणजे शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत. हे त्या काळामध्ये म्हणजे आदरणीय शरद जोशी हे खरंच भविष्य काळामध्ये काय घडणार आहे, भविष्य काळाचा वेध असणारा हे व्यक्तिमत्व होतं. आणि ते म्हणायचे की आता मला बाजारभाव मागणं योग्य, शेतीमालाला आधारभूत किंमत द्या म्हणून हे जुनच आंदोलन घेणं योग्य का, ह्याच्यापेक्षा वेगळं काय मांडणं योग्य? मी आज सुकृत करंदीकरांच्या वर बोलत असताना त्यांनी मला सांगितलं की मी आदरणीय शरद जोशींना भेटायला गेलो आणि 75 झाल्यानंतर आणि त्यावेळी मी त्यांना म्हणलं की आता आंदोलनाचं स्वरूप काय असेल. त्यावेळी शरद जोशी म्हणले की आता मला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, ही मागणी आता जुनी झाली. आता जर मला तुम्ही विचारलं तर शेतकऱ्यांच्या कंपन्या या देशामध्ये तयार करा आणि शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये येऊन द्या आणि शेतकऱ्याला जोखाडातून मुक्त करा, त्याच्यावर बंधनं कुठलीही लादू नका. अशा पद्धतीची नवी मागणी घेऊन माझं भविष्यातलं आंदोलन असेल असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. आणि निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या पाहिजे त्या ही भूमिका, शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे ही भूमिका शेवटच्या टप्प्यामध्ये शरद जोशींनी वारंवार मांडलेली होती आणि त्यांनी आंदोलनही केलेलं होतं. ज्यावेळी कापसाचा भाव मध्य प्रदेशमध्ये आपल्या महाराष्ट्रापेक्षा जास्त होता त्यावेळी कापसाच्या बैलबंड्या घेऊन त्यांनी मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती जाऊन सुद्धा आंदोलन केलेलं होतं की मला जर तिकडे भाव मिळत असेल तर माझा कापूस तिकडे का जाऊ देत नाही. मला एक सांगावंसं वाटतं
की 2002 साली युवा आघाडीचं अधिवेशन दौंडला झालं आणि त्याच्यानंतर कापसाचं आंदोलन विदर्भामध्ये सुरू झालं आणि पायी दिंडी वर्ध्यापासून पायी दिंडी सुरू झाली आणि ती मला वाटतंय वर्ध्याला गांधीजीच्या आश्रमापर्यंत ती दिंडी जाणार होती. आणि मला मध्ये शरद जोशींनी बोलवून घेतलं आणि मला म्हटले की दौंडला आपल्याला ऊस परिषद घ्यायची आहे. आणि ती तारीख मला आठवती, पहिली ऊस परिषद 12 डिसेंबर 2002 ला आम्ही दौंड पुणे जिल्ह्यामध्ये घेतलं. आणि त्या ठिकाणी एक शरद जोशींनी मुद्दा हमी भावाचा, ऊसाची आधारभूत किमतीचा त्या ठिकाणी शरद जोशींनी मांडला की ऊसाची MFC ऊसाची आधारभूत किंमत काय आहे आणि हे कारखाने काय देत आहेत. आणि तो कायदा आपल्या बाजूने आहे. मी तो कायदा समजावून सांगितला. तोपर्यंत आम्हाला ऊस उत्पादकाला दर काय दिला पाहिजे, 8% रिकव्हरीला, 9% रिकव्हरीला, हा कायदा सुद्धा शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं माहित नव्हता. आणि त्याच्यानंतर तिने आंदोलन, त्याच्या अगोदर तिने आंदोलन हातात घेतलं झोनबंदीचं. आम्हाला आश्चर्य वाटलं. त्यावेळी सगळे लोक म्हणायचे की जर झोनबंदी उठला तर कुठलाच कारखाना आपला ऊस घेऊन जाणार नाही, त्याला स्वस्त मिळेल, तो ऊस कारखानदार घेऊन येतील आणि शेतकऱ्याचा ऊस शेतामध्ये वाढेल. पण झोनबंदीचं आंदोलन झालं, झोनबंदी उठली, शेतकऱ्याला कोणत्याही कारखान्याला ऊस घालायला परवानगी मिळाली आणि कारखानदारांच्या मध्ये स्पर्धा निर्माण झाल्या. म्हणजे खुल्या व्यवस्थेमध्ये स्पर्धा निर्माण होती आणि स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्याच्या जवळ उत्पादन असतं किंवा ज्याच्याजवळ माल असतो त्याला विकायचा एक नवा मार्ग त्या ठिकाणी तयार होत असतो. आणि यामध्ये हेच आहे की मार्केट कमिटींचं अस्तित्व, शाबूताई आपण त्याच्यावर बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहेच. आणि दुसऱ्या बाजूला इतर पर्याय सुद्धा शेतकऱ्याला उपलब्ध होणार आहेत. आणि म्हणून मला वाटतं की ही यात्रा घेऊन जात असताना लोकांच्या समोर जाऊन आम्हाला एवढंच सांगायचं आहे की काही लोक तुम्हाला भीती घालत आहे की अदानी येईल, अंबानी येईल. मला एक सांगावंसं वाटतं की अदानी अंबानी आतापर्यंत शेतीमध्ये कुठं आलेला मला दिसलं नाही. आणि कशासाठी येतील ते? त्यांना जर मालच हवा आहे, परदेशामध्ये माल निर्यात करायचा आहे, तर ते डायरेक्ट व्यापाऱ्यांच्याकडून घेतील. अंबानीचं किती गुंतवणूक आहे शेतमाल निर्यातीमध्ये? अजिबात नाहीये. म्हणजे अगदी तिने रिलायन्स मॉलच्या माध्यमातून स्थानिक मार्केटमध्ये उतरायचा प्रयत्न केला, पण ते तर किती टक्के यशस्वी होऊ शकले? नाही झाले यशस्वी. त्यामुळं मला वाटतं की आज आपल्या देशाचा विचार केला तर एक नंबर आपण द्राक्ष निर्यात करतो, आपण डाळिंब निर्यात करतो, आपण हळद निर्यात करतो. मग यामध्ये काय कितीतरी कंपन्या आहेत. अगदी सरकारलाही माहित नाही कोण कोण यामध्ये आलेले आहेत. अनेक लोक यामध्ये आजही खऱ्या अर्थानं काम करतच आहेत. म्हणजे आता हा कायदा आला म्हणून नव्यानं काम करायला लागणार आहे अशातला भाग नाही आहे. यामध्ये पूर्वीपासून हे लोक करत आहेत. फक्त यातून काय होणार आहे, यातून नवे अनेक खरीददार येतील आणि त्या खरेदीदारांना मार्केट कमिटीचा सेस किंवा तुम्ही या एरियामध्ये खरेदी करू शकत नाही, या एरियामध्ये तुम्ही गोडाऊन बांधू शकत नाही, तुम्ही माल साठवू शकत नाही, अशा पद्धतीचा जो काही जाच असणार आहे तो जाच या कायद्यामुळं, त्रास या कायद्यामुळे बंद होणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या विधेयकाचं आम्ही समर्थन केलेलं आहे. आणि मग गावागावातल्या लोकांना आम्ही सांगत आहोत की बाबा अदानी अंबानी हे काही कोण या ठिकाणी येऊन आपली शेती खचणार आहे अशातला भाग नाही. मी एक मुद्दा तुम्हाला देतो आणि तुम्ही मला प्रश्न विचारा की अमेरिका आपण मोठा देश आहे, अशा वेगवेगळे अगदी प्रगतीपथावर असणाऱ्या देशांची यादी जर आपण घेतली, जपान असेल, जर्मनी असेल, इस्रायल असेल, इस्रायलला आपण सगळे लोक जाऊन आलेलो, प्रचंड भांडवलदार आहे. किती भांडवलदारांनी तिथल्या जमिनी घेतलेल्या आहेत. अगदी जर तुम्ही बघितलं अमेरिकेसारखा देश, शेतीवरती 10-12% लोक आहेत, बाकी हजार एकर एकाकडे शेती आहे. म्हणून तिथं काय भांडवलदार कमी आहेत का? मग ते का शेतीमध्ये आले नाही? कारण शेती धंदा हा निसर्गावरती अवलंबून आहे. कधी गारपीट होईल, कधी पाऊस येईल, कधी वादळ होईल, कधी कीड पडेल. बिना भरवशी व्यवसाय म्हणजे शेती आहे.
की त्याचा भरवसा देता येत नाही. त्याच्या कोणता धोका त्याच्या समोर येऊ शकेल याचा भरवसा अजिबात नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या हिंदुस्थानामध्ये तुकड्याची शेती आहे आणि एवढं तुकडं गोळा करणं आणि ते लोकांच्या काढून घेणं एवढं सोपं नाही. या देशानं अनेक क्रांत्या केलेल्या आहेत, अनेक प्रश्नावरती दीर्घ लढ या देशानं दिलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की भीती घालू नका, आता स्पर्धेला तयार व्हा. भाऊ आणखी एक ह्याला लागूनच प्रश्न आहे. ही जी किसान आत्मनिर्भर यात्रा आहे ती साधारणतः किती दिवस चालणार आहे? आणि या यात्रेमध्ये काही तुम्ही ठोस कार्यक्रम आखलेत का? आणि याला लागून आणखी एक प्रश्न म्हणजे तुमच्या या यात्रेबरोबर भाजपची नेमकी काय भूमिका असणार आहे? भाजप तुमच्यासोबत असणार आहे का या यात्रेमध्ये? एक आहे की ही यात्रा आमची 4 दिवसाची यात्रा आहे आणि हा पहिला टप्पा आहे. कारण करोनाच्या पार्श्वभूमीवरती काही मंडळी आमच्या बरोबर सलग बरोबर राहत आहे आणि मग जास्त दीर्घ टप्पा करणं योग्य नाही आणि म्हणून आम्ही पहिला टप्पा हा आम्ही 4 दिवसाचा ठेवलेला आहे. भविष्य काळामध्ये असा आम्ही 6 टप्पे करायचा निर्णय घेतलेला आहे. मग या 6 टप्प्यामध्ये काही कोकण विभाग बी आम्ही घेणार आहोत, खानदेशमध्ये जाणार आहोत, विदर्भामध्ये जाणार आहोत, मराठवाड्यामध्ये जाणार आहोत आणि 6 टप्प्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही राबवायचा आहे. हा कार्यक्रम राबवण्यामागचा हेतू एक आहे की ही विधेयक लोकांना जवळजवळ आता बऱ्यापैकी समजलेले आहे. फक्त गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये एक जागृती निर्माण करून आता एक नवी वाट शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या कक्षा आता कुठेतरी रुंदवायला लागलेल्या आहेत. त्याला आता व्यापार पेठीची दारं जी बंद होती, त्याला पर्याय बंद केले गेलेले होते, ते पर्याय आता थोडं कुठेतरी खुले व्हायला लागलेले आहेत. आणि भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या तरुण पिढीनं खऱ्या अर्थानं स्वतःच्या कंपन्या उभा करून या व्यवस्थेमध्ये आपल्याला आता हळूहळू उतरावं लागेल. ती मानसिकता ग्रामीण भागातल्या तरुणाच्या माझ्या निर्माण झाली पाहिजे. कारण ग्रामीण भागातला शिकलेला माझा तरुण हा शेतीवर न जाता तो आता शहराच्या दिशेनं धावायला लागलेला आहे. कारण शेती हा आता आतबट्ट्याचा धंदा आहे. त्यानं त्याचा बाप बघितला, आजोबा बघितला, त्यांचे पाठ आणि पोट एक झालेलं बघितलं. त्याच्या लक्षात आलं की आपण जाऊन शहरामध्ये हमाली करूया, पण गड्या आपण एका दाण्याचे 1000 दाणे होते ती या शेतीत. बाप जसा आपला खंगून मेला तसं न मरता निदान आपल्या लेकरा बाळांना 2 वेळचं पोटा पाण्याची तरी व्यवस्था होईल अशा पद्धतीनं बाहेर व्यवसाय शोधूया. म्हणजे शेतीतून मोठ्या संख्येनं माझा तरुण आता बाहेर पडायला लागलेला आहे. त्याला कुठेतरी आत्मविश्वास द्यावा लागेल, त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणावा लागेल की आता सरकार नावाचं भूत तुमच्या छाताडावरून उठतं आहे. जे लुटणारी जी काही व्यवस्था आहे तिचा कुठंतरी आता आस्त व्हायला लागलेला आहे. आणि अशा काळामध्ये आपण आपल्या शेतीमध्ये जे जे काही साधनं असतील, जे नवतंत्रज्ञान जे भविष्य काळामध्ये आपल्याला मिळण्याच्या काही व्यवस्था निर्माण होत आहेत त्याचा आपण आता स्वागत करूया. ही भावना लोकांच्या मनामध्ये तयार करण्याची भूमिका या यात्रेच्या माध्यमातून आहे. भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षाचा किसान मोर्चा यांना हा विषय पटला. मी समजावून सांगितलं, मी विनंती केली की तुम्ही सगळे आता किमान आपल्याला काही देता आलं नाही तर किमान आपण आता शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, देत आहोत. ह्या स्वातंत्र्याची गुढी तरी त्याच्या अंगणामध्ये आपण उभा करूया आणि लेकरा बाळांना 4 दिवस सुखा समाधानाचा जगता येतील का यासाठी तुम्ही शेतकऱ्याच्या बरोबर राहिलेला आहात आणि आता तुम्ही बरोबर येत आहात. याचं मी स्वागत करतो. तुम्ही यावं आणि त्या दृष्टीने ही सगळी मंडळी आज आमच्या बरोबर या ठिकाणी येत आहे. भाऊ अदानी अंबानीचा तुम्ही विषय काढला म्हणून विचारतो. काल बच्चू कडूंनी बोलताना असं म्हटलं की हे सरकार जे मोदी सरकार आहे हे अदानी आणि अंबानीच्या इशाऱ्यावर चालतं. त्याच्यामुळं अदानी आणि अंबानींनी सरकारला सांगावं की हे कृषी कायदे बाबा शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, ते मागे घ्यावे असं म्हटलंय. याबद्दल तुमची भूमिका काय? मला वाटतं की शेती व्यवसायाच्या अनुषंगानं जर मांडणी करायचं झालं तर आपल्याला एक मांडावं लागेल की शेतकरी पिकवून तो विकू शकत नाही. म्हणजे एक माणूस 2 भूमिका करू शकत नाही. उदाहरणार्थ मारुती कंपनीचा मालक तो स्वतः त्याच्या गाड्या घेऊन गावोगाव जाऊन काही विकू शकत नाही. त्याच्यासाठी त्याला शोरूम काढावे लागतील, त्याला एजंट काढावे लागतील.
गव्हापासून पार्ले बिस्किटचा पुडा तयार होतो. पार्ले कंपनी जी आहे तिचा मालक तो किंवा तिथले कामगार गावोगाव येऊन काही ही आमची बिस्किट आहेत घ्या म्हणत नाही. त्यांचे विभागवाईज एजंट किंवा विक्रेते असतात. तसं शेती व्यवसायामध्ये खरेदीदार हा असणारच आहे आणि तो असणं गरजेचं आहे, कारण तो शेतकऱ्याची मालाची विक्री व्यवस्था उभा करत असतो. त्यामुळं जो माणूस विक्री व्यवस्था उभा करायला येतो तो मोकळ्या हाताने येत नसतो, तो भांडवल घेऊन येत असतो. मग शेतकऱ्याला त्याचा शेतमाल घ्यायचा झाला तर तो गोडाऊन उभा करत असतो, तो वेअरहाऊस उभा करत असतो. मग चांगला माल त्याच्याकडनं उत्पादित व्हावा, त्याचा आकार चांगला असावा, कमीत कमी त्याच्यामध्ये औषध केमिकलचा वापर असावा म्हणून तो केमिकलही त्याच्याकडची देत असतो, अवजारही त्याच्याकडची देत असतो, त्याच्याबरोबर जोडीला बियाणंही चांगलं देत असतो. ज्यादा उत्पादन निघावं अशा जातीचं संशोधनही तो करत असतो, कारण त्याला एकाच जागी एकाच परिसरामध्ये कमीत कमी वाहतुकीवरती जास्तीत जास्त माल कसा मिळेल आणि पुढे मला विक्रीची मोठ्या पद्धतीनं संधी कशी मिळेल ही भावना व्यापार करणाऱ्याची असते आणि त्यात वाईट काय असं नाहीये. पण तीच जर व्यवस्थाच आपण कुंठित केली तर मग एकच माणूस सगळं करू शकत नाही. म्हणजे मी गायी पाळायच्या, म्हशी पाळायच्या, दूधही मीच काढायचं आणि काढलेलं दूध पुन्हा खांद्यावर घेऊन शहरात गल्लीनं मीच विकत हिंडायचं. असं जर करायला लागलो तर माझ्या गुराढोरांना चारा पाणी कोण आणणार? त्यांना इतरतीची व्यवस्था कोण करणार? ते सगळं माझं पडून जाईल. तसं अंबानीची आणि अदानीची ही भीती जो पक्ष सत्तेवर नसतो तो पक्ष नेहमीच घालत असतो. मी आता फोटो अदानीचा आणि अंबानीचा सोशल मीडियामध्ये पाहतो. सगळ्याच नेत्यांच्यावर अदानीचा अंबानीचा फोटो आहे. अलीकडे तर अदानी अंबानी काही नेत्यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीची पहिली पानंही द्यायला लागला. म्हणजे या नेत्यांना अदानीची अंबानीची भीती नाही, परंतु जो पक्ष विरोधात गेला की त्यानं म्हणायचं हा देश आता अदानीला अंबानीला घाण टाकला. मला एक प्रश्न पडतो, हे जग खुलं आहे, खुली अर्थव्यवस्था आहे. मग या देशामध्ये नुसता अदानी अंबानीच व्यवसाय करतोय का? अगदी 4 चाकी गाड्या आमच्याकडे आता आहेत, त्या काय सगळ्या अदानी अंबानीच्याच आहेत का? त्या कुठल्या तरी उद्योगपतीच्याच आहेत ना निश्चितपणानं. मग याचा अर्थ अदानी अंबानीची नुसती भीती दाखवायची. मग ह्या अदानी अंबानी मलाही प्रश्न पडतो, ह्यो काही 5-6 वर्षात जन्माला आला का? मग 6 वर्षात अगदी मोदी सरकार आल्यावर जन्माला आला का? आपण नावच क्लिअर घेऊ, कारण त्यांचं नाव घेत असल्यामुळं. मग 6 वर्षात जर अदानी अंबानी जन्माला आला असला तर एवढं लहानसं पोरग 6 वर्षाचं कसं काय उद्योगपती झालं हो? कसं उद्योग करायला लागलं? या 6 वर्षाच्या लेकराला बाहेर एकट्याला आईबाप सोडत नाही, की अदानी अंबानी कसा काय एवढा मोकाट सुटलाय, सगळं जग हिंडायला लागलाय? असं नाहीये. तुम्ही भीती घालू नका. ते त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. म्हणून ह्याचा अर्थ इतराच्या क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये विशेषतः कुणी गुंतवणूकच करायला केली नाही पाहिजे, ही कशी आपण अपेक्षा बाळगू शकतो? कारण तिथं काय जग सगळं आता खुलं झालंय. जगभरातून गुंतवणूक येणार आहे. आज जर शेती क्षेत्रामध्ये बघितलं, शेतीला लागणारी जी केमिकल आहे ती काय अदानी अंबानीची आहेत का? आता एक मला असाही प्रश्न विचारू शकतो आपण, की आता कर्जमाफी करायची आहे. मग शेतकऱ्याची कर्जमाफी काय अदानी अंबानी करणार आहे का? त्याला तुम्ही विचारणार आहे का? दुधाला भाव शेतकरी मागतोय, ते काय मग अदानी अंबानीनं थांबवलेलं आहे का? शेतकऱ्याच्या आत्महत्या होते त्या, आणि मग त्या आत्महत्या होऊ नये म्हणून धोरण आखलं गेलं पाहिजे. हे काय अदानी अंबानीनं धोरण आखायला थांबवलंय का? आणि कृषी विषय हा जसा केंद्राकडे आहे तसा राज्याकडे आहे. राज्य कायदा करू शकतं ना. राज्याला जो चांगला कायदा पाहिजे तो करू शकतं. मी आज तुमच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की हमी भावाचा कायदा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या सरकारच्या काळामध्ये केला गेला. हमी भावापेक्षा कुणी जर कमी भावानं शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी केला तर त्याला आम्ही दंड करू, त्याला आम्ही शिक्षा करू. परिणाम काय झाला? खरेदीदाराने बाजारपेठेमधून अंग काढून घेतलं आणि 4,500 रुपये क्विंटल तुरीचा भाव त्यावेळी होता. तो तुरीचा भाव 3,500 रुपये क्विंटल वरती आला. कारण कोणी खरीददार असा कसा करेल हो? जर बाहेर त्याला 1,000 रुपये क्विंटलनं जर शाळू मिळत असेल आणि आमचा हमी भाव 1,500 असेल तर मग आम्ही त्याला म्हणायचं का नाही तू 1,500 घे? अरे तो म्हणेल मी 1,500 घेऊ,
पण बाहेर 1000 रुपयानं चाललाय. जो ग्राहक आहे त्याला जर 1200 क्विंटल मिळत असेल तर तो माझा माल घेणार नाही. मग तो घर जाळून कोळशाचा व्यापार कसा काय करेल तो? कारण हमी भावानं आधारभूत किमतीनं शेतकऱ्याचा शेतमाल बाजारपेठेमध्ये भाव कमी झाल्यानंतर सरकारच खरेदी करू शकतं आणि सरकारची ती जबाबदारी आहे. आणि सरकार खरेदी करतं म्हणजे सरकारच्या शेतातला धान्य विकून पैसा नाही तिथं कोण लावत. जनतेच्या पैसे करातून जो पैसा सरकारकडे जमा होतो त्या पैशाचा वापर सरकार त्यावेळी भाव पडल्यानंतर हमी भावानं शेतमाल खरेदी करण्यासाठी वापरत असतं. साधी गोष्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं ही काही लोक ज्यांना हा प्रश्न समजलेला आहे परंतु न समजल्यासारखं जाणीवपूर्वक करत आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग 2005 साली आलं. म्हणजे बच्चू कडूंना हा शेतकऱ्यांचा प्रश्न समजला नाही असं म्हणायचंय का? बच्चू कडूंना शेतकऱ्यांचे प्रश्न समजला नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? नेते शेतकरी नेते आहेत, मला त्यांच्याबद्दल आदर आहे. आता ते सरकारमध्ये आहेत. आता त्यांनी ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या कराव्यात. काय त्यांचं कुणी हात बांधले? कर्जमाफी करायला पाहिजे. आम्ही काय त्यांना थोडंच थांबवलंय की बाबा आता कर्जमाफी करू नका. वीज बिल 100 युनिट पर्यंत आम्ही माफी देऊ म्हटले. सरकारमध्ये ते आहे. आज जनता काय म्हणते की कोरोनाच्या काळातलं सगळं वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करा. आता कुणी अडवलंय का? मला वाटतंय त्यांना आपल्या माध्यमातून मी विचारतो, कर्जमाफी करायला, वीज बिल माफ करायला, आधारभूत किमतीपेक्षा कमी जर कुणी खरेदी केलं तर त्याला आम्ही तुरुंगात घालू म्हणायला, कायदा करायला, ही काय अदानीनं अंबानीनं अडवलंय का? अरे तुम्ही राज्य सरकार आहे. राज्य सूचीमध्ये आपल्याला 65-66 कायदे करायचा अधिकार आहे. 65-66 विषय आपले राज्य सूचीमध्ये आहेत. 97च्या आसपास विषय मला वाटतं केंद्राच्या सूचीमध्ये आहेत. म्हणजे कुणी अडवलंय? तुम्ही करू शकता ना. आणि गेल्या वर्षी ही माणसं आधारभूत किमतीनं केंद्रानं पैसे दिला असताना सुद्धा कापूस खरेदी करू शकले नाहीत, मका खरेदी करू शकले नाहीत, तूर खरेदी करू शकले नाहीत. कोरोनाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जवळचा असणारा माल विक्री व्यवस्था सुद्धा त्या मालाची ही मंडळी करू शकली नाही. आणि मग मला वाटतं कशाला उगाच वोट के सूट अदानी अंबानी ही दोनच उद्योजक आहेत का या देशामध्ये? अरे अनेक उद्योजक आहेत गावागावामध्ये. या छोटे मोठे असतील अनेक उद्योजक आहेत. त्यांना या अदानी अंबानी एवढं हुयाच आहे. मी या सरकारला तुमच्या माध्यमातून शेतकरी नेत्यांना नाव न घेता प्रश्न विचारतो. अनेक शेतकऱ्याच्या पोरांना अदानी अंबानी हुयाचा आहे. राज्य सरकार त्या जो उद्योग उभा जे तरुण करणार आहेत तो उद्योग तारण घेऊन, म्हणजे बाकी तारण काही मागायचं नाही. माझा प्रोजेक्ट 10 कोटीचा असेल तर तोच प्रोजेक्ट तारण घेऊन त्याला तुम्ही 10 कोटी 15 कोटी बिनव्याजी तुम्ही त्याला कर्ज उपलब्ध करून द्या. बघूया गावागावामध्ये अदानी अंबानी का निर्माण होत नाही. अरे आमच्याकडे भांडवल नाही, बुद्धी आहे, घाम गाळायची मानसिकता आहे, पण आमच्या जवळ भांडवल नाही. ते भांडवल तुम्ही आम्हाने द्यायला तयार आहात का? मी एक विषय तुम्हाला महत्वाचा लक्षात आणून देतो. अदानी अंबानी शेतीमध्ये येतील का हे म्हणत आहेत. ते शेतीत येतील, शेतीत गळंगरत करतील. अदानी अंबानी शेतीमध्ये येतील ते कधी येतील? ज्या दिवशी ही शेती गांजाची शेती होईल, शेतीमध्ये गांजा पिकवायची परवानगी मिळेल, त्या दिवशी अदानी अंबानी शेतीमध्ये येतील. ते काय एवढे अडाणी आहेत का? ते व्यापारी आहेत, त्यांना माहित आहे आटभट्ट्याचा धंदा कशाला करायला आपण शेतीत जायचं. त्यांना समजतं कोणता व्यवसाय करावा ते. भाऊ, पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे. गेल्या 28 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमध्ये केंद्र सरकारने जे कृषी कायदे केले त्याच्या विरोधामध्ये दिल्लीच्या सीमेवर आंदोलन चालू आहे. अद्याप कोणताही तोडगा त्याच्यावर निघालेला नाही. आंदोलक म्हणतायत की हे कायदे कोणत्याही परिस्थितीत रद्दच करायला हवेत आणि सरकार म्हणतंय की या कायद्यांमध्ये आम्ही काही दुरुस्त्या करायला तयार आहेत, परंतु हे कायदे आम्ही काही मागे घेणार नाहीत. तर आता याच्यावर तोडगा काढायचा कसा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एक गोष्ट आपल्या वारंवार आपल्या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांच्या येत असते की मी मगाशी त्याचा उल्लेख केला की हमी भावानं शेतकऱ्याचा शेतमाल हा मार्केट कमिटीच्या आवाराच्या बाहेर खरेदी केला गेला पाहिजे, अशा पद्धतीची एक मागणी पुढे येत आहे. हमी भावांना मार्केट कमिटीच्याही बाहेर
खरेदी करायला हरकत काही नाही, पण ते पैसे कोण देणार? वरचं जे पैसे आहेत ते कोण देणार? दुसऱ्या बाजूला सरकार काय म्हणत आहे की आम्ही हमी भावानं पूर्वीची व्यवस्था सुरू ठेवणार आहोत. आपण आपल्या राज्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून हमी भावानं गेली 2-3 वर्ष झालं धान्य त्या खरेदी करतोय. राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा आणि राज्यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या तरुण मुलांनी फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून या हमी भावानं धान्य खरेदी करावं. परंतु त्याच्या खाली इतरांना सरकारची मदत न मिळता आपल्या पदरचे पैसे कर्ज काढून धान्य खरेदी करावं असं जर आपण म्हणायला लागलो, अट्ट घालायला लागलो, तर खरेदीदार बाजारात राहणार नाही. तर त्याचा परिणाम असा होईल की सरकार, मी वारंवार सांगतोय, सरकार कधी व्यापारी बनू शकत नाही. सरकार कधीही कोणतंही या देशातलं शेतकऱ्याचा 100% माल खरेदी करू शकत नाही. एकमेव अपवाद आहे की देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालखंडामध्ये, तुम्ही मागचा सगळा आलेख काढून घ्या, मी त्या सरकारमध्ये होतो म्हणून मी त्याची तारीफ करत नाही, पहिल्यांदा मोठ्या प्रमाणामध्ये तूर हरभरा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण खरेदी केलेला होता. गोडाऊन सुद्धा ठेवायला शिल्लक नव्हती. 50 वर्षामध्ये पहिल्यांदा खरेदी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती. मी वारंवार सांगितलं की सगळी सरकार अनेक आली आणि गेली, शेतकऱ्यांचा शेतमाल 6% जास्त कधी खरेदी झालेला नाही संपूर्ण देशाचा. फक्त अपवाद आहे पंजाब हरियाणामध्ये शेतकऱ्याचा 80-85% हमी भावानं शेतकऱ्याचा माल खरेदी होतो. त्यामुळे मला वाटतं की एका बाजूला आम्हानी सरकारच्या तिजोरीवर ह्यो एक प्रकारचा दरोडा आहे, आम्हानी दरोडा घालायचा आहे असा एक समाज तिथल्या मार्केट कमिटींचा आणि मार्केट कमिटीच्या संबंधित असणाऱ्या दलाल असतील किंवा त्या संबंधित असणारे राजकीय पक्षाचे लोक असतील, यांची मानसिकता आहे की आम्हाने हे पैसे वर्षानुवर्ष मिळत गेलं पाहिजे ते आणि आमची दुकानदारी चालली पाहिजे. ही व्यवस्था आली तर अनेक खरीददार इथं उतरतील, जगभरातले खरीददार उतरतील आणि हमी भावापेक्षा जर भाव वाढला आणि ज्यादा भाव शेतकऱ्याला मिळायला लागला तर सरकारच्या तिजोरीतून येणाऱ्या पैशावर आम्हाला हात मारायला मिळत होता, तो हात मारायला मिळणार नाही. ही एक मानसिकता तिथल्या सगळ्या संबंधित लोकांची झालेली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण केलेला आहे. आणि मी आज स्पष्ट थोडस बोलतो, याच्यावर मला वाटतं थोडं वादविवाद होऊ शकतील. काय परिस्थिती, आम्ही आंदोलन केलेले आहेत, 35 वर्ष आम्ही आंदोलनात होतो. आदरणीय शरद जोशींच्यावर अनेक गुन्हे होते, पोलीस अगदी रात्रभर हुडकत राहत होते, आमच्यावर अनेक वेळा लाठीचार्ज झाले, थंडी वाऱ्यामध्ये आम्ही उघड्यावरती झोपून राहिलो, येरवड्याच्या जेलमध्ये आम्ही जाऊन आलो. पण मी दिल्लीचं आंदोलन बघतोय, तिथं अँटिना लागलेले, टेव्या लागलेले, अगदी खाण्यापिण्याच्या जर त्या व्यवस्था बघितल्या, आमच्या आंदोलनामध्ये कुठं शिरा भात, कोण भाकरी गावगावचे लोक गोळा करून आणून द्यायचे आणि मग आमचं आंदोलन चालायचं. म्हणजे हे नेमकं जे आंदोलन चाललं गेलेलं आहे, या आंदोलनामध्ये निश्चितपणाने माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला की हे आंदोलन कशासाठी चालवलंय, तुम्हाला एकतर चर्चा करायच्या नाहीत आणि मग चर्चा करत असताना विधेयकच रद्द करा. मग या देशामध्ये लोकशाही आहे का नाही, का हुकुमशाही आहे? जर लोकशाहीमध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी बहुमतावर जर एखादा कायदा तयार केला असेल आणि त्या कायद्याचे परिणाम काय होणार आहेत हे बघण्याच्या अगोदर जर एकमुखानं ते नुसते कायदेच मागे घ्या, हा कायदा चालणार नाही. तर भविष्य काळामध्ये संसदेमध्ये कोणताही कायदा झाला, मग तो विधानसभेमध्ये होऊ नाही विधान परिषदेमध्ये होऊ, कोणताही कायदा झाला, लोक नाही मला पटला एखाद्या विभागाला, एखाद्या समाजाला, एखाद्या वर्गाला, तर मग तो रद्दच करा. म्हणजे हा देश आपण काय ठराविक समूहावरती चालवतो का? मग ठराविक विशिष्ट विषयावरती आपण चालवतो का? मग म्हणजे अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये नाही चालला. कारण आज या कायद्याच्या बाबतीमध्ये पंजाब मधला जो माझा छोटा शेतकरी आहे तो कुठं आहे हो? तो शेतामध्ये काम करत आहे. इथं मग कोण आलंय? ज्यांची लेकरं बाळ परदेशामध्ये आहेत, ज्यांच्या शेतावरती युपी बिहारचे लोक आहेत, हे लोक इथे बसलेले आहेत. मला सांगा, आम्ही आंदोलन करतो, जर आमचे घरचे लोक सगळे आले आंदोलनामध्ये
तर आमच्या घरची शेती कोण बघणार? गुरंढोरं आमचे कोण बघणार? कारण आम्ही आंदोलन केलं, महिनाभर 1.5 महिनाभर आंदोलन चालवायचं, तर अनेक गोष्टीचा विचार करावा लागत असतो. अनेक अडचणीतनं शेतकरी त्या ठिकाणी जात असतो. तर मला वाटतं की अशी भूमिका न करता आंदोलन जे करत आहेत त्यांच्याबद्दल परत मी आणि आदरभाव व्यक्त करतो. त्यांनी चर्चेची दरवाजे मोकळे ठेवावेत आणि त्यांनी सरकारने एक लिहून घ्यावं की आम्ही हमी भावानं खरेदी करू. पण मला असं वाटतं की यापूर्वी सुद्धा हमी भावानं सरकार धान्य खरेदी करेल असं यापूर्वी असा हा प्रश्न कधीच आला नाही. मग आताच कसा आला? आणि आज सुद्धा आज मितीला हमी भावानं 35 लाख शेतकऱ्यांचं धान्य हे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत केंद्र सरकारनं खरेदी केलेलं आहे. आणि त्याची किंमत जर बघितलं तर 65,111 कोटी रुपये. मग एवढ्या मोठ्या किमतीचं धान्य केलंय ना खरेदी. असं नाही आहे की हमी भावाने खरेदी नाही. मग 35 आता मग ही खरेदी झाली कशी? कायदा तयार झाल्यानंतर 65,111 कोटी रुपयाचं धान्य खरेदी झालेलं आहे. बर. मग कुठल्या आधारावर ही म्हणत आहेत की धान्य खरेदी व्हायचं थांबलेलं आहे? आपल्या राज्यात आपण भाजीपाला नियमनमुक्त केलं म्हणून काय मार्केट कमिटीला भाजीपाला याचा थांबला का? भाऊ याला लागूनच भाऊ आपलं लाईव्ह चालू आहे त्याच्यामुळे काही लोक प्रश्न सुद्धा विचारतायत. संतोष कोलतेंनी एक प्रश्न विचारलाय की आता सुद्धा शेतकऱ्याला देशात कोठेही माल विकायचं स्वातंत्र्य आहे, मग तुम्ही एमएसपीचं बोला, म्हणजे हमी भावाचा मुद्द्याचं बोला असं ते म्हणतायत. हमी भावाच्या मुद्द्याचं काय? असं आहे की प्रश्न त्यांचा चांगला आहे. पण आता जर आपण धान्य एखाद्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केलं किंवा छोटे व्यापारी गावात जर धान्य खरेदी करत असले तर मार्केट कमिटीचे लोक जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडून शेअर्स घेत असतात. ते धान्य खरेदी केलेले धान्य जर शहरामध्ये आणून इतर दुकानदारांना जर विकायला तो जर व्यापारी छोटा गेला तर त्या ठिकाणी मार्केट कमिटीचे लोक तशा पद्धतीने डायरेक्ट विक्री करू देत नाहीत. कारण मार्केट कमिटीचे ज्या काही त्याच्यामध्ये फॉर्मॅलिटी आहेत किंवा जे त्याला कर आहेत ते भरल्याशिवाय त्याला त्या पद्धतीने विक्री करता येत नाही. दुसऱ्या बाजूला तुम्हाला मी सांगतो की आता आपण वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये विकतो, पण कडधान्य आपण मुंबई सारख्या पुण्यासारख्या बाजारपेठेमध्ये डायरेक्ट दुकानदाराला घेऊन आपण विक्री करू शकत नाही. दुसऱ्या बाजूला आजच्या व्यवस्थेमध्ये जर कुणी साठवणूक केली शेतमालाची खरेदी करून आणि नंतर जर विकायचं ठरवलं तर त्याला लायसन मिळत नाही. आणि मग लायसन जर नसेल तर आजच्या व्यवस्थेमध्ये म्हणजे आता हे कायदे होण्याच्या अगोदरच्या व्यवस्थेमध्ये मी त्या खात्याचा पणनमंत्री होतो आणि त्या साठेबाज म्हणून ते धान्य जप्त व्हायचं, त्याच्यावर कारवाई केली जायची. ही पद्धत अलीकडे तुम्ही कांद्याच्या बाबतीत नाशिकला बघितली असेल की ज्यांच्याकडे कांदा साठवणूक केलेली होती त्यांना साठेबाज म्हणून कारवाई करण्यात आलेली होती. याचा अर्थ ह्यो कायदा आला तर यातून मोकळीक होणार आहे. आणि हमी भावाचं वारंवार सांगितलं गेलंय की हमी भावानं पूर्वीही धान्य खरेदी केलं जात होतं. ते कोणत्या कायद्यातनं खरेदी केलं जात होतं? कुठला तर कायदा असला पाहिजे. आणि कायदा असल्याशिवाय 50 वर्ष मग ते खरेदी कसं होतंय? आणि जर कायदा नव्हता तर मग यापूर्वी मग आंदोलनं का झाली नाहीत? हाही एक प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ हा कायदा आल्यानंतर मी मगाशी सांगितलं की या देशातला मी आजच माहिती घेतली की 35 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं धान्य हमी भावानं खरेदी केलं झालं. आणि हमी भाव हा कमी भाव आहे असं मी म्हणतो. हमी भाव ही मिनिमम प्राइस आहे. कारण ज्यावेळी बाजारपेठेमधल्या किमती कोसळतात त्यावेळी सरकारनं बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून काही माल खरेदी करायचा आणि बाजारपेठेतल्या किमती स्थिर झाल्या की सरकारनं आपलं अंग काढून घ्यायचं. बरं, सरकारला खरेदी तर वर्षानुवर्ष करावी लागणार आहे, कारण आपल्याला आपल्या गोडाऊनामध्ये किमान 2 वर्षाचं धान्य आपल्याला स्टॉक करावं लागतं. आपल्याकडे एवढी मोठी रेशनिंग व्यवस्था आहे. रेशनिंग व्यवस्थेला आपल्याला धान्य पुरवठा करावा लागतो. याचा अर्थ ती खरेदी थांबणार आहे अशातला भाग नाहीये. आणि आता सध्या मी मगाशी सांगितलं एवढा मोठा आकडा आहे की आता आपल्या राज्यातल्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा कापूस खरेदी केंद्राची, मका खरेदी केंद्राची उद्घाटन केलेली आहेत. आताही सुरू आहेत केंद्र. भाऊ पुढचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे याच्या विरोधात दिल्लीच्या सीमावर जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय.
त्यामुळं सर्वोच्च न्यायालयामध्ये या आंदोलनाच्या विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला आणि सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलंय की अहिंसक मार्गाने शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे या आंदोलनावर जर तोडगा निघत नसेल, तर या कायद्यांना कुठेतरी स्थगिती द्यावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलाय. तर तुम्ही या निर्णय प्रक्रियेकडे नेमकं कसं बघता? नाही, मला वाटतं की देशातले शेतकरी तिथं आली ती एवढेच शेतकरी या देशामध्ये आहेत का? मग इथं इतर राज्यामधले जे आमच्यासारखे लोक त्याचं समर्थन करत आहेत किंवा अनेक असे लोक त्या कायद्याचं समर्थन करत आहे. या राज्यामध्ये देशामध्ये जवळजवळ 16 संघटना अशा आहेत की त्या संघटनेनी या कायद्याचं समर्थन केलेलं आहे. अगदी आमचे शेतकरी संघटनेचे जुने नेते आदरणीय शरद जोशी ज्या संघटनेमध्ये काम करत आहेत ते गुणवंत पाटीलजी, त्यांच्या नेतृत्वाखाली या देशाचे कृषी मंत्री तोमर साहेबांना 11 संघटनेचं शिष्टमंडळ भेटलं आणि त्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं. कारण ही आमची मागणी जी आहे ती फार जुनी आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा पूर्णपणे रद्द झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. आता हा थोडा शिथिल केलेला आहे, पूर्ण रद्द केलेला नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की कुणाच्या तर हितसंबंधासाठी तिथले तिथले ज्यांचे ज्यांचे मार्केट कमिटीमध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत यांच्यासाठी शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं पाहिजे ह्या मताशी मी सहमत नाही. ठीक आहे, न्यायालयाचा मी आदर करतो. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. पण आपल्या लोकशाहीमध्ये 4 स्तंभ आपण मांडलेले आहेत आणि प्रत्येक स्तंभाला त्याचं स्वातंत्र्य आहे. भाऊ, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांची उभी पिकं जमीनदोस्त झाली. त्यांच्या जमिनी वाहून गेल्या आणि याच्यानंतर राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे मदत सुद्धा मागितली होती. मात्र तब्बल 2 महिने होऊन गेले आणि नुकसान होऊन. तर 2 महिन्यानंतर केंद्राचं जे पथक आहे ते पाहणीसाठी आलेलं आहे. म्हणजे याला काय वराती मागून घोडा असं म्हणायचं का? नाही, एक असं असतं की मी असा समज व्हायला नको की मी त्यांच्या कुणाच्या तरी बाजूने बोलत आहे. एक बरोबर. आपल्याकडं ज्या ज्यावेळी अशी आपत्ती येते कोणत्याही हं, राज्यावर, हं. हं, त्यावेळी हं. राज्य सरकार आपल्या कोट्यातून पहिला हप्ता किंवा काही रक्कम त्या ठिकाणी आपत्तीग्रस्त जनतेला मदत करत असतं. आणि बरोबर. मग राज्याचा एक समग्र अहवाल हा केंद्राला जात असतो आणि केंद्र मग एक कमिटी पाठवत असतं आणि ती कमिटी येऊन गेल्यानंतर परत केंद्राची मदत येत असते आणि ती आपल्या हक्काचे पैसे असतात आणि ते येत असतात राज्याला ते मिळतील. त्यामुळं मला वाटतं की असं गेल्या अनेक वर्ष झाली हीच पद्धत आपत्तीच्या काळामध्ये मदत देण्याच्या बाबतीमध्ये अवलंबली गेलेली आहे. या पथकाच्या संदर्भामध्ये काही नेत्यांनी टीका केली आहे. राजू शेट्टींनी असं म्हटलंय, की आता हे केंद्रीय पथक येऊन नेमकं काय बघणार? असं त्यांनी म्हटलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे आहेत, रोहित पवारांनी असं म्हटलंय, की पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं, असंच कुठेतरी केंद्र सरकारच्या पथकाच्या बाबतीत म्हटलंय त्यांनी. त्यांच्या काळामध्ये म्हणजे आता आपला विषय आला म्हणून पथक आलं तर रात्रीच त्यांनी कंदिलावरती बॅटरीवरती बॅटरीच्या प्रकाशावरती पाणी दौरं केलेले होते. त्याच्यावर टीका टिप्पणी झालेल्याच होत्या. त्यामुळं मला वाटतं अगदी आता मला ह्यांचं नाव घेतलं आपला आदरणीय सन्माननीय रोहित पवार. आमदार रोहित पवार साहेबजी. हं, हं, हं. पवार साहेब काय म्हणलेले होते मागच्या अतिवृष्टीच्या वेळी नागपूरला गेलो, सोयाबीन हातामध्ये धरलं आणि म्हणले की शेतकरी पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे आणि आता कुणीही विजेचं बिल भरायचं नाही आणि राज्य सरकारनं आता 7/12 कोरा केला पाहिजे. मी रोहित पवार साहेबांना धन्यवाद देतो. म्हणजे पेशंट दगावलेला आहे एवढं तुम्ही मान्य केलेलं आहे. फक्त फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेब म्हणले ना 7/12 कोरा केला पाहिजे त्यावेळी. आता करा ना. सरकार तुमचं आलं. कुणी अडवलं का? ते बी अदानी, अंबानीनं बिडवलंय काय ते? बरं. म्हणजे आपण काय बोललो हे आठवणीत ठेवायचं नाही. फक्त लोकांना भ्रमित करायचं, अफवा सोडायचं. अरे राजकारणामध्ये आपण काही खोटं बोलायसाठी आलो का? का खोटं बोलायची शपथ घेतली आपण? आपण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणूया. ज्या ठिकाणी चुकत आहे त्याला चुकलं असं म्हणूया. आपण यानं काय होतं
यानं जनतेचा प्रश्न सुटत नाही. तो जनतेचा प्रश्न कसे सुटतील बरोबर. या दृष्टीने विचार केला पाहिजे. भाऊ, मुद्दा मुद्दा एवढाच आहे की केंद्रीय पथकाला एवढं 2 महिने का लागले, एवढा उशीर. नाही त्याच्यामध्ये नेमकेपणानं की आपण राज्याचा आपला अहवाल समग्र अहवाल जातो आणि तो काय असा 8 दिवसामध्ये अहवाल तयार होत असतो की तुम्ही बघितलं असेल की पंचनामे करायलाच किती वेळ आपल्याला 1 महिना 1.5 महिना आपल्याला पंचनामे करण्यामध्ये महिना पंचनाम्यातच गेलेला होता. आणि तेव्हा पंचनामे झाल्यानंतर मग आपण आपल्यालाही मदत द्यायला वेळ झालेलाच होता. आणि मग आपण तो अहवाल पाठवल्यानंतर पथक येत असतं. राज्यानं त्याचा काही मागं पुढं झाला असेल तर पाठपुरावा करायचा असतो. आणि असं काही नाही आहे की केंद्राचं पैसे आलं नाही म्हणून आपण अडचणीत आलो. कारण आपण हे पैसे यापूर्वी देत आलो. राज्यानं आपल्या तिजोरीतनं पैसे खर्च करायचे असतात. नंतर ते आलं की जमा करायचे असतात. त्याच्यामध्ये आहेच काय असं फार. अ, भाऊ, याच्या संदर्भामध्येच तुमच्या जे कृषी कायद्यांना तुम्ही समर्थन करतायत, याच्याबद्दल एका किसान सभेच्या नेत्यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे. त्यांनी असं म्हटलंय, शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेल्या नेत्यांनी अ, हे जे आंदोलन आहे, हे आंदोलनाला चुकीचं ठरवू नये. तुम्ही राज्यमंत्री असताना नेमकं तुम्ही काय केलं? असा सवाल किसान सभेचे नेते अरुण माने यांनी उपस्थित केलाय. नाही काय आहे मला त्यांच्याविषयी आदर आहे. बरं. पण त्यांचं एक काय काय आहे विचारधारा मला माहित नाही. की एका बाजूला भांडवलदारांना विरोध करायचा. कारखान्यासाठी जमिनी घ्यायला लागलं की विरोध करायचा. पाणी घ्यायला लागलं की विरोध करायचा. आणि एकदा का तिथं कारखाना उभा राहिला की तिथं मग लगेच आपली कामगार संघटना बांधायची. म्हणजे एका बाजूला विरोध करणारी माणसं परत कामगार संघटना उभा करते ती कशासाठी? मग म्हणायला पाहिजे तिने, नाही बाबा मी कामगार संघटना बांधणार, या ठिकाणी हे चुकीचं झालेलं आहे, आम्ही नाही तुमचा 1 रुपया घेणार आणि संघटनेच्या जेव्हा नेते होणार. त्यांना नवीन काय आलं की त्याला विरोधच करत राहायचं. पश्चिम बंगालमध्ये ते टाटाचा कुठला तरी एक कारखाना मोटार गाड्या तयार करायचा उभा राहिला, विरोध केला. आणि मग विरोध केल्याचा परिणाम काय झाला? तिथले बिचारे तरुण शिकलेली पोरं ते मुंबईच्या दिशेनं पळायला लागली. म्हणजे मुंबईकडे काय यायला लागली? तर इथं आम्ही उद्योग उभा केलं, काम मिळतंय म्हणून आले. म्हणजे याचा अर्थ तिने खुल्या अर्थव्यवस्थेलाही त्यावेळी विरोधच केलेला होता. बरं, बरं. आता त्यावेळी खुल्या अर्थव्यवस्थेला जे विरोधात होते तिने सगळ्यांनी विरोध केला होता. आजची काय परिस्थिती आहे? काँग्रेस इकडं आलं. आता काँग्रेस त्या तिन्हीच आणलेल्या व्यवस्थेला आता काँग्रेस विरोध करत आहे. आता ते म्हणत आहेत की तुम्ही कृषी मंत्री असताना काय केलं? ठीक आहे, आम्ही काही का असेना कर्जमाफी दिली. दुधाचं आंदोलन तिने या राज्यामध्ये केले, मी केलं त्यांच्याबरोबर. त्यावेळी आम्ही दुधाला लिटरला 5 रुपये भाव दिला. आता हिने लिटरला किती भाव दिला? आम्ही महापूर आला त्यावेळी पीक कर्ज शेतकऱ्याचं माफ केलं. हिने किती माफ केलं? त्यावेळी आम्ही ज्यांचं नुकसान झालंय, केंद्राची वाट बघत बसलो नाही. आम्ही ज्यांचं नुकसान झालंय, ज्यांचं ओव्हर बँकेचं कर्ज नाही, त्याला जी काय आपत्ती व्यवस्थापनची मदत आहे तिच्या 3 पट मदत आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आम्ही उभा केल्या. आम्ही भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला. संत शिरोमणी सावतामारे आठवडा बाजार सारखी योजना आम्ही या ठिकाणी राबवण्याचा निर्णय घेतला. असं काही नाही आहे की आम्ही आलो आणि त्या काळामध्ये आम्ही काही केलं नाही. शेतकऱ्याच्या खात्यावर थेट अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला. म्हणजे चांगला निर्णय झाला. जलयुक्त शिवार सारखी योजना या राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला. ठिबक साठी अनुदान ते आम्ही वाढवलं आणि ज्याला मागल त्याला आम्ही ठिबकचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी अनुदान लवकर जलयुक्त मिळत नव्हतं. शिवारची योजना, भाऊ भाऊ जलयुक्त शिवारचा विषय काढला म्हणून सांगतो. जलयुक्त शिवारवर कॅगनं ताशेरे ओढलेत की बाबा जसं सांगितलं तशा पद्धतीनं जेवढं काम व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही. तुम्ही मुद्दा सर काढला म्हणून प्रश्न विचारला. नाही सर, कसं आहे की कामच करायचं नाही, त्याच्या चुका कधीच होत नाहीत. जलयुक्त शिवारमध्ये मी हात जोडून सांगेन, चुका झाल्या असतील, पण तुम्ही खरंच माझ्या गावाला या, बरणापूरला 21 वर्ष टँकर होता. आणि या आता तुम्ही बघा, शिवार सगळं हिरवंगार आहे. आज विहिरींना पाणी आहे आणि पाणी जिथं जिथं आम्ही अडवलंय तिथं सगळं टँक भरलेले आहे. तुम्ही आजही जावा मान तालुक्यामध्ये, दुष्काळ भागात जाऊया आपण.
मान तालुक्याची काय परिस्थिती आज बघा तुम्हाला, सगळी तळी पाण्यानं तुडूंब भरलेली त्या ठिकाणी. हे कशामुळे झालं हो? पाणी अडवलं म्हणून तर झालं. अनेक गावाच्या गावं श्रमदानानं जलयुक्त शिवारमध्ये स्वतः उतरले आणि गावाने श्रमदान केलं. मुंबईवरचे शहरातले लोक श्रमदान करायला गावाच्या मध्ये आलेले होते. गावात दिवस पाळायचे आणि लेकरं बाळ 70-80 वर्षाची म्हातारी पोतारी त्या ठिकाणी जाऊन काम करत होते. आणि एवढं श्रम लोकांनी केलं पाणी अडवायसाठी. आम्ही अण्णा हजारे ज्येष्ठ नेते समाजसेवक अण्णा हजारेंचा गौरव का करतो? आम्ही का बरं राळेगण शिंदेचं नाव घ्यायला लागलो? तिने पाणी अडवलं, जिरवलं, शेतीमध्ये एक नवीन प्रयोग केला. पोपट पवाराचा आम्ही का बरं गाजावाजा करायला लागलो? तिने पाण्याचं नियोजन केलं, हाय ते पाणी अडवलं म्हणूनच करायला लागलो ना. कौतुक त्यांचं. बर म्हणजे मग असं जर एका बाजूला असं काम केलेल्या माणसांना पुरस्कार द्यायचा, आम्ही त्याचं कौतुक करायचं, पुन्हा असं काम केलं की हे का केलं? मी म्हणतो ह्यांच्यामध्ये जलयुक्त शिवारमध्ये चुका झाल्या असतील. आता चांगली योजना तुम्ही काढा ना, नाव दुसरं द्या, चांगलं नाव द्या, पण अडवूया ना पाणी अडवूया, ओढे नाले एकमेकाला जोडूया, आपण नद्या एकमेकाला जोडायचं काम करूया ना आपण. कुणी थांबवलंय का? हे करायचंच नाही आपण. मग मला वाटतं की ज्या माणसं शेतात आली नाहीत, जी माणसं दुष्काळात जगत होती, त्यांची पाण्यानं भांडी कशी भरलेली आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद आलाय, जिने कधी बघितलं नाही, जिने कधी पाण्याची घागर खांद्यावर घेतली नाही, जिने कधी 60 फुटावरनं पाणी घेऊन ज्यांची माय माऊली कधी वर चढली नाही विहिरीचा कडा चढून, त्यांना काय हे दुःख कळणार आहे? नळाचं पाणी पिणाऱ्यांना 200 लिटर 250 लिटर दिवसाला. आता बोलायचं आलाच वर, पण अरे बाबा ग्रामीण भागामध्ये पूर्वी काय परिस्थिती होती? फार भयानक होती. तुम्ही बाथरूमला गेला तर फ्लॅश मारला तर 15 लिटर पाणी जायच होतं. आम्ही 1 लिटरचा डबा घेऊन जायच होतो बाथरूमला माळावर. अरे नाही काय फरक पडला? या राज्यामध्ये हागणदारी मुक्त गावं झाली, शौचालय उभा राहिली, पाण्याच्या योजना आल्या, पाणी अडलं. अरे हे गरजेचं आहे, काय नाहीच करायचं. मी काय म्हणतो, वसंत दादा असतील, या राज्याचे पहिले माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक साहेब असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, यांनी त्यांच्या काळामध्ये एक व्यवस्था उभा केली. आमचे वसंतदादा म्हणायचे 7वी शिकलेला माणूस होता, पण त्या माणसाने या राज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज काढली. गावात एकच इंजिनियर असायचा, एक नाही दोन, ते बी 2-4 गावात. एक इंजिनियर वाला पोरगा गावात सूटबूट घालून इन्शर्ट करून आला की अख्खं गाव त्याच्या भोवतीनं फिरायचं, इंजिनियर आलं इंजिनियर आलं इंजिनियर आलं म्हणून. पण तिने कारखान्यांना सांगितलं की तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेज काढा, कारण पैसा गुंतवणूक करायला लागतो. या शेतकऱ्यांना टनाला पैसे दिलं, इंजिनिअरिंग कॉलेज गावागावात झाली. आता गावागावात 50-50 इंजिनियर झाले. म्हणजे याचा अर्थ असं काय काम आहे? आता इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडायला लागली, चाल ना ती, पोरं कोण जाई ना ती. मग आता म्हणायचं का ती निर्णय चुकला आणि कसं काय इंजिनिअरिंग कॉलेज काढली, मग बंद कशी पडली? असं नाही आहे. त्या व्यवस्थेमध्ये त्याची गरज होती आणि आपल्याकडं तो पुरवठा मागणीपेक्षा कमी होता. तो पुरवठा निर्माण केला, तो करावा लागतो, तो सगळ्यांनी केला पाहिजे. मला वाटतं राज्याच्या विकासामध्ये सगळ्यांनी हातात हात घालून आपण राज्याचा विकास कसा होईल आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. राजकारणाच्या वेळी आपण राजकारण करूया, निवडणुकीच्या वेळी आपण निवडणुका करूया. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणूया, ज्याच्यात चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करूया आणि नवं चांगलं मॉडेल आणून आपण कामाला लावूया आणि या राज्याची करूया, ही भावना असली पाहिजे. बरोबर. भाऊ, अगदी शेवटचा प्रश्न. आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. या शेतकरी दिनानिमित्त तुम्ही राज्यातील आणि देशातील शेतकरी बांधवांना नेमका काय संदेश द्याल? या शेतकरी दिनाच्या निमित्तानं मी माझ्या बळीराजाला वंदन करतो. वर्षानुवर्ष शेताभातात राबून लेकरा बाळांच्या चेहऱ्यावरती तो कधी हास्य फुलवू शकला नाही. सणावाराला लेकरा बाळांना चांगलं धडूक कपडा तो घालू शकला नाही. अशा ह्या माझ्या बळीराजाला भविष्य काळामध्ये त्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळू दे, त्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळू दे, त्याच्या शेतमालाचा भाव सांगण्याचा त्याला अधिकार मिळू दे आणि खऱ्या अर्थानं त्याच्या घरामध्ये लक्ष्मी येऊन दे.
एवढीच अपेक्षा मी आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. धन्यवाद. भाऊ, तुम्ही वेळात वेळ काढून अॅग्रोवनला वेळ दिला आणि सविस्तर तुमची जी किसान आत्मनिर्भर यात्रा आहे त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा केली, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. अॅग्रोवन मध्ये आज इथेच थांबत आहोत. अधिक अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा अॅग्रोवन. किती झालं? 1 तास? अरे बापरे, 1.5 तास झाली का काय मुलाखत आपली? नसेल एवढी. आ? प्रवीण, एंड करू? एंड करू? आ? अरे बापरे.